हॅलो. अहो शिरपतराव आहे का ना, मी काय म्हणते. हां, मी तिकडं मख्याकडे येते, तुम्ही पण या लवकर तिथं. हो लगेच येते मी. बरं बरं ठीक आहे. हो ठेवू का. ओ मी जाते थोडंसं बाहेर. बाहेर कुठं? बाहेर कुठं म्हणजे संडासला चालली मी. अगं तू काय उठपळ संडासला जाते आणि एक 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 दीड दीड तास तिकडे टाइमपास करते. अहो तर मग आता एक एक दीड दीड तास टाइमपास करते म्हणजे काय, तिथं का मी जाऊन संडासला बसून टाइमपास करते. आता संडासला बसल्यानंतर तू गवत उपटी ती का काय करते का गाणं म्हणते का, मला माहिती आहे काय करते तू. अहो तुम्हाला माहिती आहे का, रस्त्यानं जाताना पण इथून तिथून मरणाचा चिखल आहे. हा त्या चिखलाला बघत 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 हळूहळू जावं लागते. पचपच थोडी जाता येते मला. हा मग तिथं टाइमपास होतो, तिथं टाइम जातो माझा खूप सारा. आणि परत तिथं गेल्यावर अहो तिथं कसं आहे, मागून पुढून इकडून तिकडून नुसतं माणसं येणं जाणं राहते. 10 वेळा तो उठून उठ बस करावं लागते मला. त्याच्यात टाइम चालला जातो. मग काय करू सांगा बरं तुम्ही, कसं काय वेळ जाणार नाही मला. हा तुम्ही म्हणताय एक एक दीड दीड तास काय करते तू तिकडं, काय बोलताय आणि काय नाही. अगं पण मग कमीत कमी अर्धा तास योग्य आहे. हा आता ते माझ्या हातात थोडी आहे हो. हा लोकांचं काय, आता मी पाय दाबून ठेवू येऊच नका म्हणून, का त्यांचं तोंड डोळे बंद करू. हा बघणारे जाताना बघतेच माझ्याकडे, मला उठून थांबावं लागते. मग का बसून रोख काय मी त्यांच्या समोर. अगं येत जात असताना काही उठाय बसायला लागत नाही. तिथे जागेवर बसेल असताना कोणी आलं तर मग उठबस करावं लागते ना. तसंच करते मी, म्हणून तर मला टाइम लागतो ना. हा लोक मुद्दा माझं तिथून हळूहळू जातात. होतंय टाइम, मग मी काय करू. प्रत्येक जागा चेंज करून बघितल्या मी, कुठेही बसू बसू, पण काय जिथं बघावं तिथं लोक जाणं येणं करतात. बरं जाऊ द्या, मी काय म्हणते, इथं लय टाइम पासून मला अर्जंट जायचंय, जाते मी. मला आता कसं आहे, कंट्रोल होणार नाही बाबा आता. असं एक तर करते का? तुम्ही ना घरामध्ये तुम्हाला 1000 वेळा बोललीये संडास बांधा, तुम्ही ते बी काम करत नाही. हा उठलं सुटलं मला बाहेर पळावं लागते. अगं पैसे लागतात आज 50,000 रुपये मग हे संडास. बी सहन करा ना मग तुम्ही. संडास बांधायला तुम्हाला पैसे लागतात, तुम्ही ते बी लवकर नाही करू शकत, तर मग ह्या गोष्टी बी सहन करा. कशाला माझ्यासोबत डोकं लावता रिकामा. चला तुमच्यासोबत डोकं लावून काय फायदा नाही, जाते मी. मला लय अर्जंट आहे बाबा. लवकर ये जरा. याला उठपळ जाते. हा एक एक तास दीड दीड तास कधी कधी एवढा कुठं टाइमपास राहतो. पण नाही, मी तिच्या मागच जातो. आज नेमकं काय होतंय पाहूया. रक्का टाइम केला का मी एवढा. त्या टायमाला देते रोज. त्या टायमाला कार्यक्रम उरकून जातो आमचा कधी बी. आली आली आली. बापरे किती एवढा अडचण टाइम आहे. आहे. हो मग रस्त्याने किती चिखल आहे, यायला खूप वेळ अरे लागतो. काय किती बोर झालं माहिती का. एक तर अर्धा पाऊण तास झाला तो इकडे येऊन बसते तुझी वाट पास. अहो पण त्या माणसाला बी किती डोकं लावून आले माहितीये कोणत्या? का. रिकामं पंचायती लावलं होतं त्यानं माझ्या कोणत्या? मागं. नवऱ्यासोबत माझ्या. का बरं त्याला काय समजतो का. संशय म्हणजे काय माहिती आता काय सांगायचं संशय? त्याला काय घरात नाही पाहत पोट टाटून येते, हे होते जुलाब होते, असं होते तसं बरं, मी होते. काय म्हणते, इथं काठावर थांबून बोलणं बरोबर नाहीये. ते माणूस ना कधी कुठून बी बघू शकते. चला ना. ते त्याकडे ते फेकाटून फेकून कसं घेऊन जावं लागेल की जाताना मला. इथं कळेल ठेवा. ठीक. चला. मध्ये 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 ये मध्ये. किती अडचण आहे ओ आज मध्ये. पाय बरं किती भारी जागा इथे. हम्म? आपली नेहमीची जागा पण किती बरी झाली. चोपडी एकदम. हम्म. बस खाली बस 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 बस. आपल्या दोघांमुळेच झाली काय. मग इकडे कोण येतं आपल्याला सोडून बघायला. हा. आपण रोज रोज मका देतो का रे. मका जर काढलं आपलं कुठं बचत पाहिजे. भेटेल ना असंच आपल्याला कुठे ना कुठं जागा. आपल्याकडे काही पहिले जुगाड आपण कमी आहे रात्री जातच होतो ना.
कुठं मी कोण डाबा बोललो तू डाबा वर आले आपला कार्यक्रम चालला होळाला मग काय एकदा पकडलो होतो आपल्याला बार बार वाचली होती मी तुम्हाला मज्जा वाटते ना पकडलं होतं म्हणून मग नाही तर पळालो पण मी पळवलं मला नाही मग तुझा जीव वाचवला नाही. हा तेवढं मात्र चांगलं केलं बाबा तुम्ही. आणि इथून पुढे पण असंच करत जा, कारण मला ना डाऊट येतोय बरं का, हा माणूस ना कधी पण मला पकडू शकतो. कोणता माझं नवरा काय कोणता लावलं त्याला एवढा मका एवढा लांब काय जायचं उली उली पाणी आवल्याला जायचे जेवढे एवढे पाय पडते उंदरा एवढले त्याला कधी एवढा लांब येते. काय बोलतोय नको तुझ्या मुलाला काय हो आल्या आल्या लगेच चालूच व्हायला लागतं तुम्ही तर. मग एकदा काम करून बसलं ना मग काय वाटत नाही मग कवर गप्पा मारतात. हो का पण मग एखादा आम्हाला आपलं काम राहणं आणि बडबड चाललं ना ते मग एखादा टापकला का गेलं कामराव. काय म्हणता बरं जाऊ दे मी तुला किती आवडत तुम्ही आवडता म्हणून तर मी तुम्हाला असं मक्क्यामध्ये बोलवते ना. मला लय आवडते इतकी आवडते असं वाटतं इथंच घालून काळजामध्ये. हो घ्या की मग घालून, मी कधी नाही बोलले तुम्हाला. त्या टायमाला आहे ना त्या टायमाला तू माझी बायको असते ना तुला मी एक दिवस खाडा नव्हता दिला एक दिवस सुट्टी नाही दिली. आता तर कुठं खाडा पडतोय मग. नाही आपण थोडं भ्यावच आहे ना तुला तेवढं आहे. पण तुम्हाला एक सांगू का, जितकं भ्याव वाटतंय ना तितकीच मज्जा येते बघा. माणूस घाय करतं घाय करून मोकळं होऊन जातं. पण भारी वाटतं की नाही. एखाद दिवस आहे ना आपण जाऊ लॉजवर. राहू द्या, असंच म्हणता तुम्ही नेहमी नेहमी असंच म्हणता आणि मक्क्यामध्ये बोलवता. मी असं ऐकलं मी माझं 2-3 जोडदारांनी सांगितलं मला लॉजवर गेलं का असं कपडे कपडे काढून ज्या करतो तो आणि एखादं चुरलं पण मग काय घ्यायचं होतं. हा पण मला तर हेच भारी वाटतं. अरे पत्ते भ्याव नाही राहत ते भ्याव राहतो. हो का हा भ्याव तर असतंच म्हणा कुणी बघल करल म्हणून, पण मग मला तर ह्याच्यातच लय मज्जा येते खरंच.